चला नारायण संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विकी हजारे आणि स्वप्नील शेंद्रे नॉस्ट्राइक एंडवरती. तर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो रेडगर संघाचा प्रणव भोपी पहिलं गोलंदाज. 5 ओव्हरची लढत मॅच मध्ये आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. शुभेच्छा. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. फलंदाजाला बीट केलंय. डॉट बॉलची समाप्ती झाली. ओव्हर नंबर पहिला आणि पहिलं पॉवर प्ले फेकत असताना गोलंदाज प्रणव भोपी. ऑन साइडला 2च्या 2 फिल्डर तैनात केले गेलेत. लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू आहे. एक तुम्ही पाहता स्पेअर लेग मध्ये. अशा प्रकारे 2 फिल्डर. फुल टॉस चेंडूला प्रहार केलाय. सौरभ भगतनं झेल टिपलाय. अप्रतिम कॅच आणि विकी हजारे बॅक टू द डगआउट. मध्ये दमदार प्रदर्शन केला. खरं तर टीम कासगाव संघानं सेकंड मॅच मध्ये जयदुर्गा रोहिंजन सारख्या बलाढ्य टीमला परास्त केलं. 49 धावा डिफेन्स झाल्या 4 ओव्हर मध्ये. प्रेमनाथ हजारे नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल होतोय. टीम रेडगर वन द टॉस डिसाइड टू बॉल फर्स्ट आणि काय सुंदर सुरुवात केली मैदानावरती. पहिलं षटक फेकत असताना प्रणव भोपी 2 चेंडू फेकलेत. एक महत्वाची विकेट. विकी हजारे बाद झालाय. शून्यावरती. पुन्हा प्रहार. यावेळेस आल्या आल्या प्रेमनाथ हजारीच्या बॅट मधून धमाका षटकार. मध्ये एक विकेट मिळाली. तिसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकल्या. पुन्हा एकदा बॉल हवेत. मिस टायमिंग आणि प्रणवनं स्वतःनं झेल टिपलाय. प्रेमनाथ हजारे बॅक टू द डगआउट. यावेळेचा चेंडू पाठीमागे एकदा मिळाली. मैदानाच्या मध्ये भरत पाटील आलाय. आक्रमकता सिद्ध करावी लागेल कारण पहिल्या ओव्हर मध्ये थोडीशी शांत सुरुवात झाली आहे. एक षटका जरूर आला होता प्रेमनाथ हजारेच्या बॅटमधून, परंतु तो देखील दुसऱ्या बॉलवरती बाद झाला आणि प्रणवला आतापर्यंत 2 सफलता मिळाल्यात. 5 चेंडू 7 धाबा 2 गडी बाद. बॅटिंग करताना गावदेवी नारायण संघ आई गावदेवी नारायण विरुद्ध रेडगर. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू असेल आता कारण पॉवर प्लेचं हे षटक. सुरुवात तर मी म्हणेन इथे फार शांत झाली. चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि
पहिल्या ओव्हरमध्ये आई गावदेवी नारायण टीमनं केल्या त्या 2 गडी बाद फक्त 7 धावा. निशान बोपी दूसरा ओवर लेकर आएंगे. पहले ओवर में प्रणव बोपी की गेंदबाजी खूबसूरत रही थी. उन्होंने केवल 7 रन दिए. 2 इंपॉर्टेंट विकेटें. विकी हजारी और प्रेमनाथ हजारी ये दोनों विस्फोटक बल्लेबाज थे. जल्दी लौटे. प्रेमनाथ हजारी के बल्ले से केवल 1 छक्का देखने मिला. 0 पर लौटे थे विकी हजारी. अब यहां पर जिम्मेदारी भरत पाटिल के कंधों के ऊपर है. स्वप्निल सेंद्रे भी मैदान पर है. अच्छे गेंद यहां पर ऑनसाइड में खेलना चाहते थे. बल्ला गेंद का संपर्क नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. गेंदबाज निशांत बोपी. पहले गेंद में भरत को शांत किया और एक अच्छी गेंद. नाम तो निशांत है मगर बल्लेबाजों को पूरी तरह से शांत रख रहे हैं. लेंथ बहुत बढ़िया है. पहली गेंद गुड लेंथ पर डाली थी. उसके बाद ये गेंद देखिए ना थोड़ी सी वाइट यॉर्कर का प्रयास किया. अच्छी गेंदबाजी है. दबाव तो थोड़ा सा बनता हुआ टीम नारायण के ऊपर. ब्लॉकल में गेंद को फेंका. इस बार 1 रन पूरा किया. डबल की कोशिश में है. दूसरे रन के लिए पलटे और 2 रन पूरे किए. 2 के साथ रन संख्या की बात करेंगे. 9 रन 2 विकेट के नुकसान पर 5 ओवर का मुकाबला है. तोड़फोड़ बल्लेबाजी करनी पड़ेगी जिसलिए जाना जाता है. खासतौर पर वो दोनों बल्लेबाज आउट हुए. अब भरत पाटिल को किरदार निभाना पड़ेगा. स्वप्निल सेंद्रे को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. फिर एक बार कवर पॉइंट में खिलाड़ी है. ओहो डायरेक्ट हिट और तीसरे अंपायर की मांग की गई है. बैट्समैन तो पूरा कॉन्फिडेंस के साथ है क्योंकि नहीं पहुंचे थे. और ये भी सही है क्योंकि किरण पाटिल जो अंपायर की भूमिका निभा रहे हैं. देखना पड़ेगा बल्लेबाज पहुंचे या नहीं पहुंचे. चलो फलंदाज के पारी का अंत हुआ. रनआउट. बल्लेबाज भी जानते थे कि ये नहीं पहुंच पाए. इसी तरह आज बहुत सारी विकेटें गिरी है. पहला मुकाबले की हम बात करेंगे. बुरदुल के सुधीर पाटिल रन मशीन थे वो लौटे इसी तरह. और ये देखिए स्वप्निल सेंद्रे इंपॉर्टेंट विकेट थी. ये देखिए स्क्रीन के ऊपर हमारे साइड कैमरामैन प्रसन्ना जिन्होंने प्रसन्ना बहुत अच्छी. ये देखिए लाइट टेलीकास्ट कैमरामैन में प्रसन्ना होनी चाहिए क्योंकि जिस तरह से उन्होंने यहां पर 7874 प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीम. ओ बढ़िया शॉट. जैसे गेंद पड़ने के बाद उछाल रही थी उसे जवाब मिला. गेंद सीधे लॉन्ग लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर. 6 रन. मयूर मात्रे आते ही चक्के के साथ शुरुआत कर दी. रन संख्या 15 पर पहुंची है. मयूर मात्रे विस्फोटक बल्लेबाज है. 3 बल्लेबाज आउट होने के बाद 5वें नंबर पर आए. अच्छी गेंद. इस बार बीट किया.
कवर पॉइंट को गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, धन 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 करती हुई सीधे बाउंड्री लाइन के पार, 4 रन। मात्रे साहब, इनका आगमन होता हुआ हमारे मंच के ऊपर। आपका एमके के ट्रॉफी में स्वागत है। और बिल्कुल हर छक्के के लिए हमारे काशनाथ दादा मात्रे, इनकी तरफ से बल्लेबाजों को 500 का इनाम है। अभी तक तो शायद 2 छक्के लगे। पहले ओवर में प्रेमनाथ हजारी के बल्ले से 1 छक्का, मयूर मात्रे ने 1 छक्का दागा है। कुल मिला के यहां से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल की बात करेंगे तो 19 रन 3 विकेट के नुकसान पर। इसके बाद जो मुकाबला होगा उसाटने टीम यानी कि स्वराज 11 उसाटने टीम जिन्होंने आज मुकाबला एक जीता है, उनके खिलाफ खेलेगी अगले राउंड में। आई गावदेवी 11 टीम नारायण मैदान पर है। हमारे योगेश दादा पाटिल, दुर्गे दादा पाटिल, 2 बंदों उनकी तरफ से ये टीम को पुरस्कृत किया गया। स्वागत है आपका। दूसरी तरफ 7874 प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीम। रन संख्या की बात करेंगे टोटल 21 रन। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज को बीट किया। ऑफ स्टंप के कहीं बाहर जाकर गेंद को खेलने की कोशिश कर रहे भरत पाटिल। बिल्कुल भारत पाटिल मैदान पर है। ये अच्छी गेंद, विकेटों के पीछे देखना है। यहां पर रन आउट का मौका था शायद, और 1 रन पूरा किया। इसी सिंगल के साथ रन संख्या 22, वाइट का इशारा, 23 रन बने हैं। 1+1 यानी कि रन संख्या 23 रन 3 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी शांत वातावरण, धूप है, कड़ी धूप, और ये शानदार मुकाबला पहले राउंड का अंतिम मुकाबला। इसके बाद सेकंड राउंड का सेकंड मुकाबला होगा। विनर टीम के साथ खेलेगी वेलकम उसाटने। ब्लॉक हॉल में फेंका है, सिली टॉम पर, सिली पॉइंट के ऊपर गेंद को रोका। 1 रन तेजी के साथ मयूर मात्रे ने पूरा किया। 24 रन इस ओवर की बात करेंगे तो अभी तक शायद 3 गेंदें फेंकी है प्रणव भोपी, जिनकी पहले ओवर 7 रन आए थे, 2 विकेटें आई थी। और इस ओवर की बात करेंगे तो प्रणव भोपी में गेंदें फेंकी है, 3 रन दिए है, 4 5 रन अभी तक 3 गेंद में आए। इस बार बढ़िया शॉट भरत पाटिल के बल्ले से, सीधे स्क्रीन के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के बाद 6 रन। टोटल आगे बढ़ता हुआ 30 रन, 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ, क्योंकि 4 गेंदों में 11 आए। जिस पहले ओवर में पावर प्ले में केवल 7 रन दिए थे, 2 विकेट चटकाई थी, उन्हीं के ऊपर आप प्रहार करते हुए तीसरे ओवर में 4 गेंद में 11 रन आए। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष है, रन संख्या 30 पर पहुंची है। आज के दिन की हाईएस्ट टोटल की बात करेंगे तो 69 रन थे। अच्छी गेंद बैक साइड में खेला है, लॉन्ग लेग में कोई खिलाड़ी नहीं है, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। चौके के साथ रन संख्या 34 पर पहुंची। अमृत 11 श्री गणेश कासगांव 2 मुकाबले जीत चुकी, अंतिम राउंड में पहुंची है। उन्हीं का टोटल है हाईस्ट 69 का हाईस्ट टोटल उन्हीं के नाम है। 61 रन बनाए थे चेसिंग में वेलकम उसाटने टीम ने। वो टीम खेलेगी इस मुकाबले में जीतने वाली टीम के साथ। 1 रन पूरा किया। अंतिम गेंद में ओवर की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति हुई। रन संख्या की बात करेंगे तो टोटल 35 रन बने,
3 ओवर की समाप्ति के बाद। भगत आए गेंदबाजी के लिए। राहुल भगत गेंदबाजी करेंगे। शॉर्ट गेंद आई है, पहली गेंद राहुल भगत। रन संख्या की बात करेंगे तो टोटल स्कोर 35 पर है। फिर एक बार ऑन साइड में फील्डर है, बनेंगे दर्शक, शायद गेंद गई है मिड विकेट से मारेगा के पास 4 रन। बार राहुल भगत के खिलाफ में फिर एक बार भरत पाटिल, परत एकदा षटकार। क्या आक्रामकता है भरत पाटिल में, क्या क्षमता है। काफी गेंदे खेले हैं मगर अभी भी 2 चौके 2 छक्के। शानदार इनिंग भरत के मैदान पर। 26 रन अभी तक 13 गेंद में बनाए। टीम की टोटल 45 पर पहुंची है। नारायण टीम के सबसे विस्फोटक खिलाड़ी है, मिडिल ऑर्डर के, हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। इस बार गेंद जा रही है स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है, 1 रन पूरा किया और एक भी पर संतुष्ट होना पड़ा। एक के साथ रन संख्या की बात करेंगे 46 पर पहुंची टोटल। यस, रन संख्या 46। तो रन संख्या इस समय 46 रन पर विकेटों के बीच अच्छी फील्डिंग, 1 रन पूरा किया और इस सिंगल के साथ रन संख्या 47 पर पहुंची है। अभी भी इस ओवर में 1 गेंद शेष है, 5 गेंद में 12 रन आए। राहुल भगत 2 ओवर किए थे। प्रणव भोपी ने पिछला ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ। पहले ओवर में केवल 7 दिए थे मगर दूसरा ओवर जो फेंका 12 रन आए, 16 आए सॉरी उस ओवर में। और इस बार सामने खेला है, गेंद सीमा रेखा के बाद 6 रन अंतिम गेंद में और एक छक्का, ओवर की समाप्ति। और इसी के साथ टीम आई गांवदेवी नारायण टीम की टोटल अर्धशतक के ऊपर जा चुकी है। 53 रन, अर्धशतक कंप्लीट। ऑलरेडी 4 ओवर समाप्त हो चुके।
हर ओवर के बाद तुम टीम मीटिंग कर रहे नहीं हो सकता, क्योंकि इतना वक्त नहीं ले सकते मैदान पर। आखिरी ओवर बचा है। अब टीम की टोटल की बात करेंगे, 4 ओवरों में 53 रन। 13.25 की औसत से रन बनाए नारायण टीम ने मैदान पर। और नारायण टीम तो इसीलिए जाने जाते हैं, शुरुआत में जो बल्लेबाज थे विक्की हजारी, बहुत उम्मीद थी। उसके बाद स्वप्निल शेंद्रे शून्य पर लौटे और उसके बाद प्रेमनाथ हजारी ने केवल एक छक्का दागा। ये 3 मात्र सबसे विस्फोटक खिलाड़ी जो जल्द लौटे। उसके बाद भरत पाटिल ने शानदार बल्लेबाजी की। लेक्सम के बार वाली गेंद अंपायर ने से बाइट करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल की बात करेंगे तो इस समय 54 रन रिव्यू लिया है। बल्लेबाजी फील्डिंग करने वाली टीम ने, सॉरी, व्हाइट के लिए रिव्यू लिया है। जस्ट चेक करना चाहते हैं। तीसरे अंपायर संदेश भोईर है जो कि अंतिम ओवर कर रहे हैं। तो फेयर डिलीवरी लेक्सम के ऊपर से गेंद गई थी, शायद यही कप्तान ने सोचा। डॉट गेंद की समाप्ति। यस, सामने बल्लेबाज है मयूर मात्रे। इस बार बढ़िया शॉट, शॉट लाइक दैट, बैकवर्ड्स कर लेग के ऊपर से गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर। 6 रन और इसी छक्के के साथ रन संख्या तेजी के साथ 59 रन। अगले मुकाबले की तैयारी है, संकेत भी पहुंचे हैं, यानी कि वेलकम उसाटने टीम इंतजार कर रही है। यहां से जीतने वाली टीम के साथ वो मुकाबला सेकंड राउंड का सेकंड खेलेगी। एक रन आया इस गेंद के ऊपर, एक सिंगल के साथ रन संख्या 60 रन। लेग बाय के स्वरूप में रन आया। रन संख्या 60 पर पहुंची टोटल। अभी भी इस ओवर में 3 गेंदें शेष हैं। 69 की हाइस्ट टोटल है आज के दिन में। कल 87 हाइस्ट टोटल थी। कल 3 अर्धशतक देखने मिली और आज गेंदबाजों को मददगार ये पिच। इस बार हवा में खेला है, फील्डर तैनात नहीं नाप पाए, बहुत डिस्टेंस था, अंतर था, नहीं कर पाए। ये छक्का था भरत पाटिल के बल्ले से। इस पर खेल रहे हैं 16 गेंदों के ऊपर भरत पाटिल। नाया पारी भरत पाटिल की, 2 गेंदें अभी भी शेष है। अच्छी गेंद ऑन साइड में, मिड ऑन में, जब तक गेंद को फील्ड करे तब तक दूसरे के लिए पलटे हैं। गलत थ्रो, गलत थ्रो। ऑन साइड में गेंदबाज के हाथ में थ्रो करते तो शायद रन को बचाते। 68 रन, 2 रन के साथ टीम की टोटल 68 रन। 17 गेंद में 41 रन की पारी। अंतिम गेंद के ऊपर प्रहार किया, वाह भाई वाह। 47 की शानदार पारी, 47 की तरह उन्होंने बल्लेबाजी की है। एक के 47 और क्या कमाल की पारी भरत पाटिल की। 47 रन बनाए, टीम की टोटल पहुंची है 74 रन और 75 रनों का टारगेट है रेडगढ़ टीम के सामने।
25 रनों का टारगेट है इस मैदान के ऊपर रेडगढ़ टीम के सामने। तो आइए चलते मैदान पर, फिर एक बार कमेंट बॉक्स में होगा परिवर्तन, सुनते राहुल चौहान की आवाज। थँक्यू सो मच योगीजी बडवी सर यांचा आवाज आपण ऐकत होतो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। मॅचला सुरुवात खरं तर या बॅच मध्ये आपण पाहतो टार्गेट आता सेट झालाय। पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती घडले काय तर डायमंड डकचा शिकार ठरत असताना सौरभ भगतला परतावा लागेल माघारी फॉर द बॉल। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय राहुल भगत। इथे देखील ऑन साइडला खेचायचं होतं, नाही जमलं, लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे पंचाने वाईट बॉल घोषित केला। हाफ ट्रॅकर बॉल गॅप मधून खेचला, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत बॉल सीमा पार चौकार। चौकार आलाय, 4 धाब्याने सुरुवात करतोय, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। 5 धाबा धाव फरकावरती जोडल्या गेल्यात, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय। इथे फटका चांगला आहे, खेचून मारलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यावरती फरार चौकार।
चौकाराच्या पद्धतीनं धाव फलक पुढे सरकेल. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. 9 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. रेडगर संघ मैदानावरती खेळतोय. एक ताकदवर संघ आहे. त्यांच्या विरोधात नारायण संघ मैदानावरती खेळतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर कित्येक वेळा एकमेकाच्या अगेन्स्ट आपण पाहिल्यात, परंतु आज या मॅचमध्ये महत्वाची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक देखना स्ट्रोक गॅप मधून खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बेगार पोहोचले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने पुढे सरकेल. 10 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आई गावदेवी नारायण विरोधात प्रणवी प्रथा 11 लिडगर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 7-8-7-4 भैरवदेव 11 लिडगर हा संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर टॉस लिडगर टीमने जिंकला. तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम नारायण संघाला आणि काय बॅटिंग केली. गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. जागेवर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर अंपायर सिग्नल रिव्ह्यू घेण्यात आला. आय थिंक गोलंदाज मध्ये आलाय, त्यामुळेच की काय येथे पंचांनी रिव्ह्यू घेतला. DRS इथे वापरण्यात आला. नक्की घडलंय काय हे आपण पाहणार आहोत. दूध का दूध पाणी का पाणी ज्यावेळेस ओमसाई MTC लाईव्ह थेट प्रेक्षेपण नसतं त्यावेळेस मात्र सागर पराड आणि पूर्ण टीम खूप चांगली कामगिरी त्यांची आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. गुडघा टेकून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पंच सॉफ्ट सिग्नल काय वाईट त्यांनी घोषित केला. त्यामुळे इथे देखील गोलंदाज मध्ये आलाय. त्यामुळे जो काही सॉफ्ट सिग्नल असणार आहे त्यावरती आपण ठाम राहणार आहोत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. गुरदस्त यार. इथे देखील पुन्हा एकदा इनफिल्डच्या बटन खेचण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर होतं त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आणि धावफलक पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एक्स्ट्राच्या मदतीनं आपण पाहतोय सलग 2 व्हाईट बॉल आता विक्की मानेचे आपण पाहिलेत. फुलटॉस होता. टर्न केला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलर बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज मध्ये आले जरूर बॉल लाडवण्याचा प्रयत्न, परंतु अखेर एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलच्या साथीनं धावफरक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 13 धावा. 75 धावांचं टार्गेट इथून चेस करायचं आहे. याच अनुषंगानं मैदानावरती संघ उतरलाय. भैरवदेव रिडगरच्या विरोधात आपण पाहतोय गावदेवी नारायण. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय समाप्त झालं. पहिल्या ओव्हरच्या अंती 13 धावा इथे जोडल्या गेल्यात. अजून या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 24 बॉलमध्ये 62 धावाची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ गायकवाड आता दाखल होतोय. पॉवर प्लेचा ओव्हर नंबर 2 आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा वसूल केल्या. खरं तर पहिल्या बॉलवरती मी म्हणेन
डायमंड डकचा शिकार ठरला. कोणताही चेंडू फेस न करता सौरभ भगत आऊट झाला. हे परवडणारं नव्हतं टीम रिडगर संघाला, परंतु तरी देखील पुन्हा एकदा चांगली सुरुवात मैदानावरती केली. जबरजबर 4 बॉलमध्ये 13 धाबा इथे वसूल केल्या. बॅटर संदेश भोईरच्या साथीनं राहुल भगतला पण पाहिलं आणि आता षटक क्रमांक दुसरे घेऊन सोमनाथ गायकवाड दाखल झाले. या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल, कारण रेडगड म्हटलं की एक मोठा संघ म्हणून त्याची ओळख आहे. राईट नंबर द विकेट. फुलटॉस होता, टर्न केला ऑफ साईडला, स्कोअर लेगला क्षेत्र मोकळं होतं आणि त्याच दिशेला फटका घेतला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि चौकाराच्या साथीला धावफलक देखील 17 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. सोमनाथवरती पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलंय. वेलकम उसाटे संघ पुन्हा एकदा दाखल होतोय. स्वागत आहे, वेलकम. पहिला सामना खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जिंकला होता सागर पाटीलच्या टीमनं आणि आता पुन्हा एकदा ते दाखल झालेत. या दोन टीममधून जो संघ विजय होईल त्यासोबत त्यांची मॅच आहे आणि 2 सामने जिंकत असताना कासगाव संघ देखील पुढे सरकलाय. तो संघ देखील वाट पाहेल की कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी दाखल होईल. वेळ थोडासा जास्त जातो याचं भान ठेवा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. कालच्या दिवसातील देखील एक सामना पेंडिंग आहे, त्यामुळे आज आपल्याला बिलकुल उशीर करायचा नाही आहे. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. सोमनाथ. ओ वाट शॉट, काय फटका घेतला, एक्स्ट्रा खबरला गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबर तुम्हाला पार मिळेल 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. वेगाने धावफलक आता पुढे सरकतोय. माहिती आहे बॅटरला देखील 75 धाबा इथून मात्र चेस करायचे. त्याच अनुषंगाने इथून फलंदाजी करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 13 आल्यात, या ओव्हरमध्ये भरपूर समाचार घ्यायचा आहे. याच अनुषंगाने 2 बॉलमध्ये जवळजवळ 10 धाबा वसूल करतोय. चेंडूची पूर्तता करा, चेंडूची पूर्तता करा. चला चेंडू भेटला. मॅच बॉल. 23 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना सोमनाथ गायकवाडच्या विरोधात हल्लाबोली इथे केलाय. चांगली बॅटिंग सध्या घडीला मैदानावरती करतोय बॅटर संदेशच्या साथीनं राहुल. इथे देखील बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. खरं तर पॉइंटला पाहिलं होतं. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती सोमनाथ गायकवाड. राहुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतोय टीम रेडगर संघाला. फलंदाज बाद. आल्यानंतर एक चेंडू डॉट आला आणि त्यानंतर आता विकेट संपादित करतोय. चांगली गुणवत्ताची बनावी लागेल गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून. धावफलक पूर्णपणे आता थांबलं. या मॅचमध्ये टीमची टोटल 23 आकड्यावरती स्थिरावली आहे. 75 धाबा इथून मात्र रोखायचे आहेत. त्याच अनुषंगानं गोलंदाजी करतोय सोमनाथ गायकवाड. त्याला देखील माहिती आहे संघनायकाने विश्वास माझ्या खांद्यावरती दाखवलाय, तर इथून मला चांगली गोलंदाजी करायची. याच अनुषंगानं मी म्हणेन आतापर्यंत एक चौकार एक षटकार आलाय देखील, तरी देखील थांबवण्याचा प्रयत्न करतोय सोमनाथ. इथे देखील घडलंय काय, यशांच्या मागे यष्टीरक्षक बीट जरूर झालाय, परंतु अखेर 5 लेगच्या क्षेत्रामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आणि अखेर बॉल लाडवलाय. अमित भोपी मैदानावरती दाखल झालाय. बाईकच्या माध्यमातून
2 धाबा इथे मात्र जोडल्या जातील. खरं तर असं म्हटलं जातं ना, ज्या प्रकारे एखाद्या संगीतकाराला वादकाची साथ हवी असते, तशी साथ इथे गोलंदाजाला हवी आहे क्षेत्ररक्षकाची. परंतु यष्टी रक्षक बीट झालाय. नाराज आहेत यष्टीच्या मागे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय वैभव पाटील स्वतःच्या कामगिरीवरती नाराज आहेत, कारण नाराजी त्यांनी दाखवली आहे. चेंडू हातातून निसटलाय, कारण एका धाब्याची किंमत त्यांना देखील माहिती आहे. आडवा बाटक घेतलाय, मिडविकेटला बॉल झालाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव तिथे एक बडी दुसऱ्याचा प्रयत्न करत होते, नकार दिलाय. सिंगलवरती आता थांबावं लागेल आणि अखेर सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरिता टीम रेडगर संघाला 49 धाबाची गरज. अठरा बॉल आणि 49 धाबाची गरज या मॅचमध्ये. खरं तर ज्यावेळेस बॅटिंग करत असताना आपण पाहिलं, पहिल्या डावामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मात्र लवकर फलंदाज आऊट झाला. चला स्पीडअप करा, कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका. स्वप्नील विकीला आपण पाहिलं, जो मात्र शून्यावरती आऊट झाला. त्यानंतर स्वप्नील शेंद्रे देखील शून्यावरती आऊट झाला. असं वाटलं होतं की संघाचा डाव कुठेतरी कोसळला आहे, परंतु भरत पाटीलने का बॅटिंग केली. तब्बल भरतच्या बॅटमधून आपण पाहिल्या 47 धाबा त्यांनी या मॅचमध्ये कुठल्या, त्यामुळेच की काय धावफरक प्रचंड वेगाने 74 या आकड्यावरती पोहोचला आणि आता 75 धाबांचं टार्गेट सेट करण्यासाठी आपण पाहतो रेडगर संघ मैदानावरती त्यांचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. 12 मध्ये 26 म्हणल्यात, 18 मध्ये 49 धाबाची गरज आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याचं भान असू द्या. टीम नारेन षटक क्रमांक 3 विक्की माने गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. जे विकीला पहिल्या षटकामध्ये 13 धाबा खर्च केल्या, तोच विकी पुन्हा एकदा आता सेकंड स्पेलमध्ये दाखल होतोय. पॉवर प्लेची संचारबंदी, पॉवर प्लेची पाबंदी आता पूर्णपणे आठवण लावली आहे गोरदास यार. पहिला बॉल यावेळेस देखील पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅट आणि बॉलचा कनेक्शन नव्हता, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 13 धाबा जरी खर्च केला तर देखील संघनायकांना त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. तोच विकी माने मैदानावरती आता दाखल होतोय. लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र हलकस बॉलर घेऊन निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, सलग 2 डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळतील. विकी मानेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी तो करतोय या मॅचमध्ये. त्याला माहिती आहे समोर एक तगडा संघ आहे आणि 49 धाबा आता 18 बॉलमध्ये रोखायचे, तर इथून आताच थांबावं लागेल, कारण समोरचा संघ आपण पाहतो रेडगर संघ या पंचक्रोशीतील एक मोठा संघ म्हणून त्याची ओळख आहे. इथे फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपमध्ये खेळाडू पोहोचते. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, भरपूर बेकार क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचला, बॉलला उत्तम फेक करतोय. दरम्यान मिळेल ती फक्त सिंगलच्या साथीला धाव फलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर जवळजवळ आता 15 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साईडला, लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. सिंगल मिळेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी इथून मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का. अमित बॅक टू द पॅव्हिलियन. अमित आउट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती प्रसाद पाटील मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये पाटीलला आता कातील बॅटिंग करावी लागेल. ऑन साईडला खेचलाय, वार शॉट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नरच्या मधून बॉल चालाय सीमा पार, षटकार.
घेतली, अमितला बाद केलं आणि त्यानंतर अमितला आउट कशासाठी केलं तर याचं उदाहरण तुम्हाला पार मिळेल. स्ट्राईक हवी होती, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, गोल गिरकी घेतली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, दरम्यान घडले काय, सिंगल रन इथे मिळतीये लेगबाईच्या स्वरूपात. एक सिंगल एकपटी जाईल, आय थिंक बॅट लागली आहे बॅटरला, त्यामुळेच की काय इथे सिंगल मिळते आणि अखेर हा शेवटचा बॉल होता, त्यामुळे सिंगल धाव एकपटी. स्ट्राईक पुन्हा एकदा संदेश भोईरकडे असणार आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल, टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 35. 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 12 बॉल या मॅचमध्ये आता शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज. 12 बॉल 40 धावांची आता गरज या मॅचमध्ये. 12 बॉलमध्ये या 40 धावा इथून रोखल्या जातील की चेस होतील हे देखील आपण पाहणार आहोत. फक्त आज खरं तर पूर्वार्धामध्ये मी म्हणेन ज्या संघाने बॅटिंग केली त्याची चान्स जास्त होती जिंकण्याची, कारण धावा चेस होत नाही आहेत. कालच्या दिवसामध्ये 80 पेक्षा जास्त धावा देखील चेस झाल्या, कारण दोन्ही सामने आपण पाहिले कासगाव टीमने तर मार्शल 500 चे मालक सन्माननीय कुणाल दादा काटे यांच्या वतीनं 1000 रुपये डोनेशन आलंय, त्यांचं मनापासून आभार. क्या बात है. सॉरी, मार्शल 500 चे मालक सन्माननीय कुणाल दादा काटे नितस यांच्या वतीनं 2500 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय, त्यांचं मनापासून आभार. क्या बात आहे. खरं तर सातलारी मान्यवरांची रेलशेल आपल्याला पार मिळेल या स्पर्धेवरती. खरं तर भरपूर जणांचं प्रेम आणि माणिकजी काटे साहेब असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. सलग 21वे वर्ष आपल्याला जरूर पार मिळेल. फुल टॉल वसूल केलाय, बॉलला फेकून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. अकरा बॉल आणि आता 34 धाबाची गरज आहे. गोलंदाज समीर हजारीवरती आक्रमण चढवलाय. बॅटर तुम्ही पाहता सलामीला संदेश दाखल झाला, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, डीप मध्ये धावत पडत असताना हा झेल स्वीकारलाय आणि अखेर वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. संदेशला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. प्रवीण काटे यांच्या वतीनं आपल्याला आमंत्रित करण्यात येतं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. थँक्यू सो मच. 10 बॉल 34 धावाची गरज या मॅचमध्ये. मोठे फटके इथून मात्र लगवावे लागतील. या मॅचमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज आता दाखल होतोय, निशांत बोपीला आपण पाहतोय. 10 मध्ये 34 इथून मात्र बनवायचे आहेत. गोलंदाज समीर चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार जरूर आलाय, परंतु लगेच कमबॅक त्याने केलंय. पुढच्याच बॉलवरती मी म्हणेन बॅटरला आउट केलंय. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनला खेचलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप मध्ये खेळाडू त्याच्या हाताला ब्रश करून बॉल सीमा पार एक चांगला फटका आणि त्या फटक्याचा चटका लागेल टीम नारायण संघाला. षटकार. फलक बेगाने पुढे सरकतोय. 9 बॉल 28 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झाला. अजून एक चांगला फटका, परंतु खेळाडू उपस्थित. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. सिंगल एकपटी, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धावा इथे एकपट जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 49 धाबा धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे 8 बॉल आणि 26 धाबाची गरज या मॅच मध्ये. 8 मध्ये 26 बनवायचे आहेत. 2 बॉल आता भरपूर महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. जर 2 बॉलवरती अजून मोठे फटके आले तर कमबॅक करेल टीम. रिटघर
ऑन साईडला वळवला गॅप मधून दोन क्षेत्ररक्षक मोठी दरी त्या दरीला भेदून दुभागून चिरत पाडत बॉल सीमा पार चौकार. थँक्यू सो मच. इथे चौकाराला धाव फलक बेकार पुढे सरकतो. टीमची टोटल 7-22 समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आता महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येतोय तर कमबॅक करेल टीम रेडगर, परंतु जर इथून चेंडू डॉट आला तर वर्चस्व कायम ठेवेल टीम नारेन. 7 बॉल 22 धावांची गरज आहे. गोलंदाज थोडासा मागला ठरला या मॅच मध्ये. समीर हजारीला आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार त्याने खर्च केले. दरम्यान फुलटॉस बॉल इथे घडलंय काय, पंचाकडे खरं तर नो बॉल ची बागडी केली आणि त्यानंतर बॅटिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आला. हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. दूध का दूध और पाणी का पाणी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. ओमसाई MTC लाईव्ह आणि त्यासोबत आमचे तिसरे पंच आता चेक करतील नक्की घडलंय काय. तसबन पाणी घेऊन जा. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. सहा बॉल शेवटचे आता शिल्लक आहेत आणि 21 धावाची गरज आहे. विकी हजारी गोलंदाजी मार्क पडते विकी, तर समोर स्टाकिंगवरती बॅटर निशांत. 6 बॉल 21 ची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल यावेळेस देखील पंचाकडे पाहिलंय आशाभूत नजरेनं की हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सांगताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिला बॉल राहिलाय विकीच्या नावावरती. डॉट बॉलला सुरुवात करतोय. 5 बॉल 21 धावाची गरज. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज विकीचा तुम्ही पाहिलाय. पहिला बॉल त्याने डॉट टाकला. शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिक उडवायची होती, नाही जमलं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अजूनही 5 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅचमध्ये. 5 बॉल 20 धावा. इथून मात्र तुम्हाला जरूर पाहायला भेटतील. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि आज खरं तर रेडगर संघाचं कौतुक व्हायला हवं, कारण वाईल्ड कार्ड एंट्री हा संघ दाखल झाला या स्पर्धेच्या माध्यमातून. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आयोजित MKK ट्रॉफी
या वेळेला देखील फॉलो केलं होतं, चेंडूला पाठलाग केला होता, परंतु पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावफलकावरती जोडली जाईल आणि धावफलक टीमची टोटल अब तक 56 धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 19 धावांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. या वेळेला देखील लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. थोडासा दबाव आहे, स्पष्ट जाणवतोय. गोलंदाज बेकी हजारीवरती पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय, परंतु त्यानंतर आपण पाहतोय जबळ 3 व्हाईट बॉल त्याने आतापर्यंत टाकलेत. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 18 धावांची गरज. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय, फटका चांगल्या टीममध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि अखेर या 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न पंड्यापांडे फसला आणि इथून मैदान सोडावं लागेल. सर आपण चेक करू नक्की घडले काय. स्ट्राईक रोटेट झाली आहे की नाही, चेंज झाली आहे की नाही, या साऱ्या गोष्टी आपण चेक करू. त्यानंतर कोणता बॅटर आउट आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच आता जोडले जातील. तर याच दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि एक दमदार व्यक्तिमत्व पडगे गावाचे सन्माननीय आमचे योगेशदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं MKK ट्रॉफी मध्ये सन्माननीय माणिकशेठ काटे आणि प्रवीण दादा काटे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय योगेशदादा भोईर दोस्ती दुनियेतला राजा माणूस त्यांच्यासोबत आमचे गणेश दादा देखील आलेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय योगेशदादा भोईर पडगेगाव, त्याचबरोबर आमचे गणेश दादा यांचं आगमन झालंय, त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅट्समन निशांत आउट, कारण क्रॉसिंग झालेली नाहीये. आणि 17 धावांची गरज. बॉलर तयार, राईट मोर द विकेट. खेचला ऑन साइडला, लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धाबाची गरज. मी आधीच म्हटलं होतं दोन्ही संघ मोठ्या ताकदीने या मैदानावरती उतरलेत, त्यामुळे सामना तुम्हाला अंतिम बॉल पर्यंत पार मिळेल. अंतिम ओव्हर पर्यंत सामना रंगलाय आणि अंतिम बॉल पर्यंत देखील तुम्हाला सामना इथे पार मिळेल या शंकात नाही, कारण दोन्ही संघ एकामेकाच्या विरोधात कित्येक वेळा चांगला खेळ आपण पाहिलाय. परंतु आज या मैदानावरती विजय कोणाचा, येणारे 3 बॉल सांगून जातील. गोरदास विकी हजारीवरती आक्रमण चढवलाय. स्टॅकिंग एरवरती आपण पाहतोय बॅटर पुन्हा एकदा दाखल होतोय. बिग हिट ऑन साइडला खेचलाय, मागचा पाय वाकवला आणि डिब्याकडे स्कोर लेग.
बाउंड्री लाईन बाहेर षटकार दाखवलाय. बॉल सीमा पार, षटकार. धाबाची गरज आहे. 2 बॉल 5 धाबाची गरज. मी मगाशी म्हटलं होतं शेवटच्या बरोबर सामना रंगेल आणि रंगलाय देखील. बघा पॅनल्टीला समोर जावं लागेल. खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, याच्या पण नोंद घ्यायची. 70 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये 75 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय धावफलक वेगाने पुढे सरकलाय. त्यामुळे या मॅचमध्ये 2 बॉल 5 धाबाची गरज. का बॅटिंग केली आहे. खरं तर स्ट्राईक घेण्यासाठी धावत होता मी म्हणेन निशांत, आणि त्यानंतर आपण पाहिलं खरं तर नॉन स्ट्रायकिंगवरती बॅटर प्रसाद पाटीलला आपण पाहिलं जरूर, परंतु आता जशी स्ट्राईक मिळाली आहे तसा प्रसाद मैदानावरती चांगली बॅटिंग करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित डीप मध्ये. इथे घडले काय, बॉल अतिरिक्त बाउन्स झाला आणि अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. मोक्याच्या रिनॅक्शनी हा धोक्याचा चौकार. 4 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे इथून शेवटच्या एका ओव्हरवरती 1 धाव कंपल्सरी बनवावीच लागेल, या शंका नाहीये. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर नाकाच्या जवळून बॉलने मात्र अतिरिक्त बाउन्स घेतला आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यामुळे शेवटचा आता 1 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 1 धावेची गरज. दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानावरती मोठ्या ताकदीनं उतरलेत आणि चांगला खेळ आपण त्यांचा पाहिलाय. ज्या खरं तर प्रसाद पाटील जवळजवळ 2 षटकार ठोकत असताना 1 चौकार त्याने ठोकलाय. 3 बॉलमध्ये त्याने जवळजवळ 16 धावा वसूल केल्यात. शेवटच्या एका बॉलमध्ये 1 धाव तो बनवेल का, की एका बॉलमध्ये 1 धाव रोखली जाईल, या मॅचला आपण पाहणार आहोत जरूर. शेवटचा 1 बॉल 1 धावाची गरज. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 1. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर हे चित्र आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. कारण 1 चेंडूमध्ये 6 धावाची गरज असती तर हा सामना कदाचित जिंकले असते, परंतु 1 बॉल 1 ला बॅटर खरं तर दुविधा मनस्थितीमध्ये असतोय आणि अखेर आपण पाहतो इथे शेवट गोड केले टीम गावदेवी नारायण संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम रिटगर तुमचं देखील कौतुक. अभिनंदन करू, कारण नारायण संघ जिंकला नाही आणि रेडगर संघ काय हारला नाही. दोन्ही संघाच्या धाबा इज इक्वल झाल्यात. फक्त क्रिकेटचा नियम जिंकला, कारण नियम आहे की कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे नारायण संघ इथे जिंकलेला आहे. अभिनंदन. हार्ड लक टीम रेडगर सेकंड करा. चला दोन्ही संघ